मी खरंच खूप प्रयत्न केले अरे शपथ. ती वीणा अति शहाणी निघाली, साडी नेसून गेली. ऐक, मला एक संधी अजून दे. मी नक्की सगळं व्यवस्थित करून दाखवेन ह्यावेळी. ठीक आहे. उद्या प्रभासचं प्रेझेंटेशन आहे. ते प्रेझेंटेशन सुरू होण्याच्या आधी माझ्या हातात असं काहीतरी लागलं पाहिजे ज्याने मी ते प्रेझेंटेशन फेल करू शकेन. दिलं. प्रॉमिस. बाबा. अरे प्रभास, अरे किती दिवसांनी आलास? बाबा, विठ्ठलाचे आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. आशीर्वाद द्या बाबा. यशस्वी हो. मग झाली का तयारी? हो म्हणजे आता झालीच म्हणायचं. अरे तू कशाला काळजी करतोस? तुझं काय ते हे काय प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन ते चांगलं होणारच. थँक्यू बाबा. बाबा, त्या दिवशी तुम्हाला आत्तू जे काही बोलली त्यासाठी सॉरी. खरंच खरंच सॉरी. अरे प्रभास, मी ते कधीच मनातून काढून टाकलंय आणि तू सुद्धा काढून टाक. हे बघ, हे असलं काही मनात राहिलं ना तर मग नात्यामध्ये उगाच अवघडलेपणा येतो. बरं, आता आलायस तर जेवून जा. नाही नाही बाबा, नको. आज जरा रात्री लवकरच झोपेन. उद्या फ्रेश राहायला हवं ना प्रेझेंटेशन साठी. असं म्हणतोस? बर. आणि एक लक्षात ठेव, हिचा सखा सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू यशस्वी होणारच. उद्या तुझं प्रेझेंटेशन जोरदार होणार. थँक्यू बाबा. आज जितकं हसायचंय तितकं हसून घे प्रभास. उद्यापासून रडावं लागणार आहे तुला. प्रभास, तुला काही खायला आणू का रे? नाही अंकल, काही नकोय. प्रेझेंटेशन झाल्याशिवाय ना मला आता भूक नाही लागणार. अरे डूड, काही टेन्शन घेऊ नको रे. सगळं नीट होणार. सगळं नीट होणार होपफुली. बोल वीणा. झाली सगळी तयारी? ऑलमोस्ट. वीणा, माझं गुड लक. प्लीज एक एक वीणा, प्लीज एक. आज जा ना, आज जा. मॅम, बोलवलंत मला? प्रेझेंटेशन? प्रेझेंटेशन रेडी आहे? येस मॅम. काही असेल तर आत्ताच सांग, मला आता चूक नको आहे. आणि तुला जमणार नसेल तर मी प्रेझेंटेशन देते, पण गडबड नको आहे. नाही होणार गडबड मॅम. ठीक आहे, जातो.
सगळी तयारी झाली आहे ना? हो. मला कुठलाही गोंधळ नको. मॉर्निंग मॉर्निंग मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिस्टर राजे. व्हेरी गुड मॉर्निंग. मीर, प्रभासला बोल. हा लवकर. मिस्टर राजे सेटल ना? मी ऑलरेडी सेटल्ड आहे मिस सदावर. हे डील क्रॅक झालं तर तुम्ही सेटल व्हा. वा, ते वाक्य चांगलं होतं म्हणून. हाय सर. हो हाय माय बॉय, हाऊ आर यू? ऑल सेट? आय एम गुड सर, ऑल सेट. प्रभास, ही संधी तू स्वतः निर्माण केलीस आणि या संधीचं सोनं झालेलं बघायला आवडेल मला. I'll try to do my best, sir. I won't disappoint you. ऑल द बेस्ट. Thank you. करकटेवरी सावळी ती काया असे तुझी माया भरतावरी तुझ्या पाया तळी भावे आम्ही वीट गोडी सख्या, हे कसले संकेत आहेत? प्रभासच्या प्रेझेंटेशन मध्ये काही विघ्न आले नसतील ना? सख्या, प्रभासच्या हक्काचा विजय आज त्यांना मिळायलाच हवा. प्रभास, आपल्याकडे फक्त अर्धा तास आहे. Yes, ma'am. तुझाच रे देवा वाटतो आधार श्वास निराधार तुझा वीण. तुझाच रे देवा वाटतो आधार श्वास निराधार. प्रभास, ऐका, जर चुकून पेनड्राईव्ह करप झालंच तर मी सेफर साईड म्हणून लॅपटॉपमध्ये C ड्राईव्ह मध्ये विभास नावाचं फोल्डर तयार केलंय ज्यात सगळं प्रेझेंटेशन लक्षात असू द्या. पाहता ते रूप भरून लोचन आनंदले मन वास तुझा. प्रभास, सगळं ठीक आहे ना? एनी प्रॉब्लेम? No, sir. नक्की? Yes, sir. No problem. तुझ्यात सामावे अवघे जीवन लागे रात्रंदिन ध्यास तुझा पाहता ते रूप. पांडुरंग 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 पांडुरंग. बाबांना ही गोष्ट लगेच सांगायला हवी. हा बोल. काय झालं?
वाजला का बँड प्रभासचा? आत्याने त्याला धक्के मारून हकलला असेल ना, मज्जा आली असेल ना. ते ऑफिस मध्ये त्याचा उदो उदो होतोय. कसं शक्य आहे? मी काय खोटं बोलतोय मग? नाही नाही, तसं नाही, पण तू पेनड्राईव्हचं काही केलं नाहीस का? का तुला जमलं नाही ते करायला? ए गप्पे, माझी इथे सगळी मेहनत वाया गेलीये आणि तू वाटतील ते काय बडबडतेस? नॉनसेन्स. हॅलो, हो हो ठीक आहे, मी येते. हे कसं शक्य आहे? नाही नाही, मला वीणाचा पाठलाग करायलाच हवा. या यू कॅन डू जॉब. हा म्हणजे फक्त एवढंच होतं की त्याच्यामध्ये कोणीच आपल्या हातामध्ये कॉफीचा कप आणून देत नाही. बट यू कॅन डू जॉब. हा, कोणी जर का रुसलं तर मग कोणी मनवायला जात नाही. बट यू कॅन डू जॉब. पार्टी झाली पाहिजे. मी कुठे नाही म्हणलंय. एक मिनिट. आपला खबरी कुठे आहे? वीणा कुठे आहे? वीणा कुठे आहे? उसके बिना पार्टी अधुरी है बॉस. अरे वीणा काय फोन ट्राय करतोय, उचलतच नाहीये ती. तुझा फोन नाही उचलत आहे? थांब ग मिकी, थांब. उचलला का? माहित नाही काय प्रॉब्लेम आहे, पण फोनच उचलत नाहीये. बिझी असेल, तुझ्यासाठी गिफ्ट आणत असेल. हा, येईल. ती दिवस रात्र माझ्या सोबत होती. हे ना, ती नसती तर कधी शक्यच झालं नसतं. हे सगळं शक्य झालं ते वीणाच्या साथीमुळे, तिने मला दिलेल्या आत्मविश्वासामुळे. सो तुम्हाला कोणाला थँक्स म्हणायचंच असेल ना, तर वीणाला म्हणा. मला माहित होतं तुम्ही खूप हट्टी आहात, आणि तुम्हाला कितीही माहित असलं तरी तुम्ही तुमचा राग आणि निर्णय नाही बदलणार. त्यामुळे आता मीही ठरवलं, मी सुद्धा माझा निर्णय बदलणार नाहीये. तुम्ही यापुढे माझ्या आत्तूच असाल. चेक. हा असा चेक तर मी जुन्या सिनेमामध्ये पाहिला होता. फक्त हिरोईनचा बाप असा चेक साईन करतो आणि तोंडावर फेकतो आणि म्हणतो, ये लो मेरी बेटी को भूलने की किंमत. आता मी या चेकवर ना माझं नाव लिहिते आणि माझ्या मनात येईल ती रक्कम टाकते. 1 लाख. हा, कमी आहे ना जरा? हा, 1 2 3 10 लाख.
कन्फर्म. शैलेच्या सदावर्तेकडे असतीलच ना 10 लाख. अरे पण एकत्र निघतात का 10 लाख? हॅलो वीणा, कुठेस तू? यार सगळे येऊन भेटले मला, पण माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती मला अजूनपर्यंत भेटली नाहीये. हो मी हे बघ, इथे सगळ्यांना अल्बमचं महत्व माहितीये. ओके, तू कशाला एवढा लोड देतोय? अगं मी की ती बघ वीणा वहिनी आली. बघ बघ. हा काय चाललं? कसा व्हायला वीणा? मॅडम आल्या, मॅडम आल्या. हे मी काय वेडा वाटतो का? एकदा फसवलं पुन्हा फसवणार आहे मी? अरे खरंच आली आहे वीणा, बघ तरी. राहू दे राहू दे. वीणा मॅडम हाजीर हो. नाही नाही नाही, मॅडम नाही ग, ह्या घराची मालकीण बोल, मालकीण. ये सगळ्यांनी बोला एक साथ. नमस्ते. तुम्हा सगळ्यांना पण खूप खूप अभिनंदन. तुम्हाला सुद्धा कॉंग्रॅट्स. तुला पण कॉंग्रॅट्स. प्रभास, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना वीणा, काय झालंय? मला आत्तू भेटायला आल्या होत्या संगमनेरला. मी नव्हतं असं त्यांना बोलायला पाहिजे. मी खूप चुकीचं वागले ना प्रभास. वीणा, मी नव्हतं असं वागायला पाहिजे. आणि माझ्या नशिबातल्या दुर्दैवी गोष्टींचा राग मी तुम्हा दोघांवर काढला. मी चुकले प्रभास. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. मी खरंच चुकले. पण आता मी माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करणार आहे. वीणा, तुमच्या दोघांच्या लग्नाला जर मी परवानगी दिली तर मला माफ कराल?
आवाज ओळखणार नाही का मी? काय बालिशपणा आहे हा? ए यार मम्मी, काय का तू सतत चिडचिड चिडचिड करत असतेस? मी इतकी चांगली गुड न्यूज सांगायला आले तुला आणि तू माझ्यावरच राग काढतेस. गुड न्यूज? या घरात अशी एक वाईट बातमी आहे ना, ती ऐकलीस तर तुझी ती गुड न्यूज आहे ना, ती कुठल्या कुठे पळून जाईल. मम्मी, मी जे सांगणार आहे ना तुला, त्यापुढे काहीच वाईट असू शकत नाही. वीणा आणि प्रभासचं लग्न ठरलंय. का हसायला काय झालं? मम्मी, तुला ना बहुतेक असं वाटतंय फक्त, हे खरं नाहीये. हे खरं नाहीये असं तुला वाटतंय, पण हेच खरं आहे. शक्यच नाही. अगं, त्या प्रभासच्या आत्याने वीणाला होकार दिलाय आणि लवकरच त्यांचं लग्न होणार आहे. हे स्वतः वीणाने दादाला सांगितलंय. आणि तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल ना, तर वीणाला जाऊन विचार. आणि जर वीणावरही विश्वास नसेल ना, तर तुझ्या मिहीरला आत्ताच्या आत्ता फोन करून विचार. कारण आतापर्यंत प्रभासच्या लग्नाची सनई वाजायला सुरुवात झाली असेल त्या सदावर त्यांच्या घरात. सख्या, तुझ्याने अशक्य असं काही नाहीये आणि ह्याची प्रचिती मला वेळोवेळी आली. ह्यापुढे सुद्धा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अशीच कृपा राहू दे. पांडुरंगा, तुझ्या कृपेने माझ्या लाडक्या मैत्रिणीच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आले. यापुढे सुद्धा तिला असंच कायम सुखात ठेव. मम्मी, कशाला घेऊन आलीस मला इकडे? तुला माहितीये ना मला काही इंटरेस्ट नाहीये ह्यांचा. दादा मामा समोर जरा शांत राहा आणि विठ्ठलाकडे प्रार्थना कर की तुझं आणि मुलीचं लग्न ह्या दोघांच्या आधी होऊ दे. शांत राहा जरा. काय ग, झाली का तयारी? हो बाबा, झाली तयारी. तुमचीच वाट बघत. छान. मंडळी, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की आज या महाआरतीचं आयोजन का केलंय? सांगतो. या महाआरतीच्या प्रयोजनाचं मुख्य कारण हे आहे, म्हणजे आमच्या वीणाचा विवाह सोहळा. अरे वा, अभिनंदन. पांडुरंगाच्या कृपेनं आमच्या वीणाचा विवाह सोहळा संपन्न होतोय आणि मुलगा तुमच्या ओळखीचा आहे, प्रभास सदावर्ते. हो हो, चांगला मुलगा आहे. मुलगा खूप छान आहे, उत्तम गायक आहे, मनमिळावू, प्रेमळ आणि मुख्य म्हणजे चांगला माणूस आहे. या निमित्तानंच आज महाआरती आहे आणि महाआरतीनंतर महाप्रसादाचंही आयोजन केलेलं आहे. तेव्हा आपणा सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेऊनच मग घरी जायचं. हो, नक्की घेऊ. चला, आरती सुरू करू. बाबा, अगं नाही नाही नाही, आजचा मान तुझा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. माहितीये मला, आत्याने प्रभास आणि वीणाच्या लग्नाला परवानगी दिली. माहितीये मला, किती वेळ. पण कशी काय दिली परवानगी त्यांनी? मला नाही माहिती आणि आता ते जाणून घेण्याची गरज वाटत नाही मला. बरोबर. परवानगी कशी काय मिळाली त्या दोघांना ते जाणून घेण्यात खरं तर मलाही इंटरेस्ट नाही आता.
आता आपल्या दोघांच्या लग्नाला कशी काय परवानगी मिळेल ह्याचं बघायला हवं ना. मिहीर ऐक ना, प्रभास आणि वीणाच्या आधी आपलं लग्न व्हायला हवं, काहीही करू. भलते सलते विचार करू नकोस. प्रभासचं लग्न आता तोंडावर आहे आणि मला लग्नात आता अजिबात इंटरेस्ट नाहीये. लग्नात इंटरेस्ट नाहीये का माझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट नाहीये? ठीक आहे ठीक आहे, मी पण सगळ्यांना त्या चेक बद्दल सगळं खरं सांगून टाकते. डार्लिंग, तू काय छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडतेस का? छोटी मी मजा करत होतो. तुझ्याशी लग्न नाही करणार तर मग कोणाशी करणार? खोटं बोलतोयस. खरं बोलतोय. मला तुझ्याशीच लग्न करायचंय. तुझ्याशीच लग्न करायचंय मला. फक्त प्रभास आणि वीणाच्या लग्नाआधी आपलं लग्न होणं जरा कठीण आहे. पण का? माझ्या घरी लग्न आहे. आपल्या हा? आपलं घर. आपल्या घरी लग्न आहे. आत्याने सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली, त्यामुळे मला तिथे कामं करायला लागणार. कामं केली तर आत्याचा विश्वास संपादन करू शकेन मी. आणि मग आत्या कंपनी माझ्या नावावर करेल. त्यानंतर आपण लग्न करू. याने काय होईल, तू डिरेक्टली कंपनीची मालकीण म्हणून घरी येशील. पण मग मला वचन दे की वीणा आणि प्रभासचं लग्न झाल्या झाल्या आपलं लग्न कन्फर्म. आय प्रॉमिस. बघा खरंच. बस बस. बस ग तू पण. घरी कळवलंच. तुम्हा दोघांच्या लग्नाला मी परमिशन दिली आहे, पण माझी एक अट आहे. तू सॉरी, पण हुंडा वगैरे नाही, ते माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी कधी त्याचा विचारही करत नाही. आणि शैलजा सदावर्तेकडे मनाची आणि पैशाची श्रीमंती आहे. सो यापुढे कधीही हा शब्द उच्चारायचा नाही. सॉरी, पण मग काय अट आहे तुमची? तुम्हा दोघांचं लग्न झाल्यानंतर तुझ्या माहेरच्या कुठल्याही व्यक्तीशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. तू पण असं अचानक. मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, आणि मी जे ठरवते ते फायनल असतं. तुला तर माहितीच आहे. ए बास बास प्रभास, मला नाही जमणार असं नाटक करायला. एवढं भारी सस्टेन केलं होतस ग. काय तू काय तू काय तिचा चेहरा बघ, रडवेली झाली, टेन्शन आलंय तिला. तेच तर हवं होतं ना तू. तू यार, पण तू काय कॅरेक्टर पकडलं होतस हा? भारी. पण ना क्लायमॅक्सची खूप घाई केलीस तू आज. तू यार
हो का? तुला मजा येत होती वाटतं. हा, आता नेक्स्ट टाइम ना तुझ्यावर अप्लाय करते मी. तू ऍक्च्युली यार तू ह्याच्यावर पण रागवत जा ना जरा. म्हणजे खोटं का होईना पण तेवढीच आम्हाला जरा मजा घेता येईल ना याची. हो मिकी आता ही माझी ढाले वीणाची शपथ आहे तुला. लांब राहा. मी का तू आधी मला का नाही सांगितलंस ग? अगं सिक्रेट होतं आमचं. आम्ही असं आमचं सिक्रेट शेअर नाही करत. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू आता इथे पाहिजे होतीस. तुला ना घट्ट मिठी मारावीशी वाटते. प्रभास आता लग्न होईपर्यंत नो मिठी. हा अरे यार या कसल्या कंडिशन आहेत. हे बघ मला नाही आहे सगळं चालणार. मी आत्ताच्या आत्ता संगमनेरला येतोय. मला तुला हक करायचंय. बर ठीक आहे. तुम्ही ना एक काम करा. तुम्ही आता खरंच इथे या. तुम्ही इथे आलात ना खूप मज्जा येईल. का काय झालं? काही झालं नाही म्हणजे मी आता पोळ्या बनवते ना. आपण दोघं मिळून पोळ्या बनवू. मग त्यात काय एवढं. तू ना फक्त एकदा डोळे मिटून बाहेर ये. मी तिकडेच उभा असेल बघ. प्रभास आता नो फिल्मी डायलॉग. हा ए फिल्मी नाही खरंच सांगतोय. तू ये तर बाहेर. म्हणजे अप्पू नमस्कार. सुखी राहा. अरे वा वा वा. नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 या. बाबा ही मेघा माझी चुलत बहीण. अरे वा. नमस्कार. औक्षवंत हो. आणि हा मिहिर माझा चुलत भाऊ. सुखी राहा. अगं वीणा अगं ते सरमताचा आत्महत्या हरवत. जा 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 जा. हा हो बघते. ए थांब मी पण येतो तुला मदत करायला. नाही बाबा म्हणजे मी जाऊ ना. अरे म्हणजे घर आता तुमचं आहे. अरे तुम्ही उभे का? बसा ना बसा बसा बसा. रघुनाथराव मला माफी मागायची होती तुमची. अहो त्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आलात तेव्हा मी खूप अपमानास्पद बोलले तुमच्याशी. हे बघा झालं गेलं गंगेला मिळालं. आता पुन्हा जुन्या गोष्टी उगाळ्यात बसण्यात काय अर्थ आहे. आता आपल्या कुटुंबामध्ये नव्यानं नातं जुळतंय. आपण आता त्याचा विचार करूया ना. नाही अगदी बरोबर बोलताय तुम्ही. पण तरी माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला मी तुम्हाला वाटेल तसं बोलले तुमचा अपमान केला त्याबद्दल खरंच सॉरी. काय ना प्रभासचे आई बाबा गेल्यापासून मी त्याच्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे. सो माझ्यामुळे तुम्हाला जो काही मनस्ताप झाला त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. हो वीणा मी उशीर नाही ना केला. नाही आता